मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीबाबत कोणत्याही तक्रारीचं नियंत्रण कक्षाला कॉल नाहीये। मिसिंग लिंक सुरू होण्याआधी अनेक अपघात आणि वाहतूक कोंडीचे 10 ते 15 कॉल्स नियंत्रण कक्षाला येत होते। मात्र कालपासून नियंत्रण कक्षाला वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा एकही कॉल नाहीये। म्हणजेच महाराष्ट्र दिनी जे आहे ते पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील या मिसिंग लिंकचं जे आहे ते उद्घाटन झालं। त्यानंतर आपण पाहू शकतो की आता दोन्हीही लेन जे आहेत त्या या ठिकाणी सुरू झाले आहेत। आपण आता पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर आहोत। आपण पाहू शकतो की पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर जे नियंत्रण कक्ष जे आहेत त्यामध्ये अनेक कॉल्स येत असतात की अमुक अमुक ठिकाणी जे आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहेत। मात्र कालपासून कुठलाही कॉल जो आहे तो या नियंत्रण कक्षाला मिळाला नसल्याची माहिती जी आहे ती समोर येते। कुठलाही अपघात मिसिंग लिंक मध्ये झालेला नाहीये। प्रवासी लोक सुखकर करत आहेत। हेवी जड वाहन वाहतूक, पेट्रोलियमच्या गाड्या, गॅसच्या गाड्या यांना अवेअरनेसमुळे ते योग्य जुन्या ओढ हायवेने ते जात आहेत, त्यामुळे काही अडचण नाही। कॅमेरा विशाल शिंदे, समीर रंजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा।